आजच्या दिवसातील पहिला सामना. पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू टाकतो तो साहिल मोरे, मारा करेल विघ्नेश. इथे मात्र 2 धाव निश्चितच मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. हलकासा तटावला चेंडू विघ्नेश करले याने. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा निश्चितच. पुढील चेंडू साहिल मोरे यांचा, मारा करेल विघ्नेश. इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षणामुळे 1 धाव. मोरे यांचा मारा करेल रुद्र. गचाळ क्षेत्ररक्षण संजय मुळे यांचं. रिप्ले दाखवू काय? संजय मोरे यांचं गटाळ क्षेत्ररक्षण विघ्नेश करले यांना. इथेही संजय मोरे यांचं गचाळ क्षेत्ररक्षण. गचाळ क्षेत्ररक्षण इथे मात्र 3 धावा निश्चितच पूर्ण करतात ते रुद्र देसाई. 3 धावेने संघाची धाव संख्या होते ती 7. इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण संजय मोरे यांच्याकडून. इथे मात्र 2 धावा निश्चितच पूर्ण करतायत. प्रकाश देसाई यांच्या खात्यात 2 धावा जमा. इथेही 2 धावा निश्चितच पूर्ण करण्यात यशस्वी होत आहेत ते प्रकाश देसाई. संघाची धाव संख्या होते ती 9. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 11. 1 गडी बाद 11. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे ते संजय मुळये, घाटकोपर वरून आलेले. दुसऱ्या चेंडूतील पहिला चेंडू. इथे मात्र रुद्र देसाई मैदानात परतताना, तंबूत परतताना. बॅट बॉलचा काही संपर्क नाही, मात्र स्टंपचा संपर्क घेतलाय. इथे मात्र संजय मुळे यांच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर धक्का बसतोय तो रुद्र देसाई यांना. त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो कर्णधार, स्वतः मालक, संघाचा मालक ओम. इथे मात्र तटावला चेंडू. या चेंडूवर मात्र निश्चितच 3 धावा निकालण्यात यशस्वी होतोय तो ओम मुळे. पुढे चेंडू संजय मुळे यांचा, मारा करेल प्रकाश देसाई. इथे मात्र जेलबाद होऊ शकला असता, मात्र गचाळ क्षेत्ररक्षणामुळे इथे मात्र 3 धावा निश्चितच पूर्ण करतायत प्रकाश देसाई. तुला चितपट केलंय वागानं, तो डॅशिंग पाडतोय फुल पॉवरफुल. पुढे चेंडू संजय मुळे यांचा, मारा करेल ओम. इथे गचाळ क्षेत्र यश कडून जेल बाद होण्याची शक्यता होती, मात्र जेल सुटते आहे. इथे मात्र 2 धावा काढण्यात यशस्वी होत आहे तो ओम. पुढील चेंडू संजय मुळे यांचा, मारा करेल ओम. अंपायरच्या अडथळ्यामुळे 1 रन गमावा लागलाय तो ओम यांना. मात्र जेलबाद.
तिसरा धक्का बसतो तो प्रकाश देसाईच्या स्वरूपात. आमचा झेंडा हातात धर. त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते आमचे वाडीतील कार्यकर्ते आणि पेट्रोल पंपाचे मालक नेता निलेश देसाई. पॉवरफुल. 2 षटकांच्या समतीने संघाची धावसंख्या होते ती 20. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन तो यश. पहिला चेंडूवर मारा करेल ओम. तिथे मात्र जेलबाद होऊ शकला असता. मात्र दोन धावा निश्चितच काढण्यात यशस्वी. दोन धावा पहिल्या चेंडूवर 2 धावा काढण्यात यशस्वी ओम मुळे. पुढे चेंडू यशांचा मारा करेल ओम. इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण होत आहे ते यश मुळे करून. यश खांदारे करून पुढे चेंडू यशांचा मारा करेल निलेश देसाई. इथे मात्र चेंडू काहीच समजत नाही यांना. ते मात्र 1 धाव निश्चितच पूर्ण करतायत निलेश देसाई. यावर्षी फुल प्रॅक्टिस. पुढील चेंडू यश खांदारे यांचा मारा करेल ओम. एक धाव. फिल्डिंग इथे मात्र डिकळ झोन मध्ये चेंडू जातोय. इथे मात्र 1 धाव. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4था षटक घेऊन येतोय तो रुपेश मुळे. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते ती. काका बघून जावा. ओमदा तू कॉल दे. देतोय वाईट काम. दुसरा चेंडू निलेश देसाई यांना मोठा धक्का बसतोय. त्यांची जागा घेण्यासाठी तो अर्णव. इथे मात्र अर्णव यांना काहीसा चेंडू समजत नाहीये. बघून मार. शेवटची ओव्हर आहे अजून एक करा. 4था चेंडू रुपेश मुळे यांचा मारा करेल ओम. इथे मात्र उंच तटावला चेंडू मात्र इथे जेलबाद होऊन तंबूत परतताना ओम. अर्णव साक्षी आपली जागा राखशील का? हा हे धक्का काय काय वायर बघ वरती. ए दरा थांबा. इथे मात्र उंच तटावला चेंडू मात्र चेंडू जातोय तो षटकारच्या दिशेने. इथे मात्र अंपायरने आपला निर्णय कळवायचा आहे. अंपायर 6. जबरदस्त बॅटिंग म्हणावी लागेल ती ओम. आता खाल ना मार. एक बॉल खाल ना मारू दे ना. नाही येणार बॉल परत तो. रन कर तू. पुढे चेंडू साहिल मोऱ्यांचा मारा करेल ओम. इथे उंच तटावला चेंडू. इथे मात्र हा ठीक आहे 2 चल. इथे मात्र हे ब्लूटूथ कोणतं 4 धावा निश्चितच पूर्ण होत आहेत. वैयक्तिक खात्यामध्ये पुढील चेंडू साहिल मोरे यांचा मारा करेल ओम. इथे उंच तटावला चेंडू. इथे मात्र जेलबाद होऊ शकला असता मात्र गचा क्षेत्ररक्षण यश यांचं. इथे मात्र 2 धावा निश्चित पूर्ण करतायत. पुढील चेंडू ओम यांचा. 2 बॉल रवले.
जेव्हा उंच तटावला चेंडू इथे मात्र 2 धावा निश्चितच पूर्ण करतायत. ओम बस. बॅटिंग बॅटिंग. ओम शेवटचा बॉल हा, ओम. लास्ट गो. पहिल्या षटकाळी शेवटचा चेंडू. अन्सार जाऊन दे. धावत राहू. इथे 2 धावा निश्चितच. डॅशिंग पाडतोय फुल पॉवरफुल हे षटक मात्र मागायचं वाटतंय. आमचा झेंडा हातात धर. प्रतीक वैयक्तिक पहिल्याच संघासाठी पहिल्या षटक घेऊन जातो प्रकाश यांचा पहिला चेंडू मारा करेल साहिल. इथे मात्र निर्धाव चेंडू. पुढे चेंडू प्रकाश यांचा मारा करेल साहिल. इथे मात्र उंच तटावला चेंडू मात्र इथे 2 धावा. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. पुढे चेंडू प्रकाश यांचा मारा करेल साहिल. तिसरा चेंडू. ते मात्र 2 धावा निश्चितच पूर्ण. 2 धावाने संघाची धावसंख्या होती 4 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती. इथे मात्र अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते प्रकाश यांचं. आपल्याला या चेंडूवर मात्र 1 धाव. का आला रे पाणी दे. चेंडू इथे मात्र 2 धावा निश्चितच काढण्याची यशस्वी होता प्रतीक. शेवटचा चेंडू प्रकाश यांचा मारा करेल प्रतीक. गचा क्षेत्ररक्षण ओम यांचं. इथे मात्र 2 धावा निश्चितच पूर्ण करतात ते प्रतीक. पहिल्या षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या होती ती बिनगडी बाद 9. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. मात्र गचा क्षेत्ररक्षण. मागे या. साईड बदलल्या ना, साईड बदलल्याने बॉल पकडतो. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. रनिंग मध्ये आपण धाव 2 धावा. मस्त रे, सेम असंच ठेवा. बिनगडी बाद 13. अरे इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण रुद्र देसाई यांचं. इथे मात्र चेंडू डिक्लेअर घेऊन जातोय चौकार दिशेने. ती संघात 4 ने भर. संघाची धावसंख्या होती ती 17. धाव 2 सुट. नाही 2 पुढे चेंडू विघ्नेश यांचा मारा करेल साहिल. इथे मात्र चेंडू जात आहे डिक्लेअर झोन मध्ये. मोठा धक्का बसतोय तो. इथे गडी बाद होऊन साहिल मोरे यांना. दुसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवर धक्का बसतोय तो साहिल मोरे यांना. दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 19. इथे मात्र धक्का बसतोय तो यश यांना. इथे मात्र संघासाठी मोठी काम.
इथे मात्र धक्का बसू शकला असता, मात्र गचाळ क्षेत्ररक्षण ओम यांचं जबरदस्त फिल्डिंग मानायला लागेल ती रुद्र देसाई यांची. इथे अर्णव यांचं गचाळ क्षेत्ररक्षण. सेम सेम गचाळ क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा मिळतात ते कट लागून तर उडा प्रतीक यांना. दोन अतिशय सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल ती रुद्र देसाई यांची. मात्र गचाळ क्षेत्ररक्षण ओम यांचं इथेही धक्का बसू शकला असता रनआउटच्या स्वरूपात. इथे मात्र धक्का बसू शकला असता, मात्र किपिंग चांगली नसल्यामुळे गोंधळ होतोय. रनअप ठेव ना ते का अर्णव यांच्या डोक्यावरून चेंडू जाताना राहतो तुम्हाला दिला जाईल. हे आधी एक धाव. एकच कर जा ते का रनअप द्या. हे रणपदार आहे, त्याला रणपदार आहे जा. रुपेश इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. जा 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 तिकडे. एके धावेने समाधान मानावं लागते रुपेश मुळी यांना. 2-2च करा. 19 पहिल्या चेंडूवरती 1 धाव. चेंडू विघ्नेश यांचा मारा करेल रुपेश. इथे बडबड बडबड होता. इथे मात्र 1 धावे समाधान मानावं लागते. अशी सुंदर अशी क्षेत्ररक्षण करताना विघ्नेश. प्रतीक 2-2 पाहिजे हा. इथले रो भाऊ इकडे रो त्या साईडला रो. त्या साईडला अरे एक नको आपल्याला 2-2 पाहिजे भाऊ. सुंदर किपिंग करते ती सिद्धी. पुढे चेंडू विघ्नेश यांचा मारा करेल रुपेश. इथे मात्र किल होल्ड होताना रुपेश मुळी मारायला गेलो काय त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे ते घाट कोपरून आलेले खास कोपर वालून संजय मुळये. पुढे चेंडू विघ्नेश यांचा. शबास. इथे मात्र 2 धावा निश्चितच पूर्ण. गचाळ क्षेत्ररक्षण ओम यांचं. बॅट टोकडी घेतला दादा तू. 1 धाव ना अंपायर. एक शॉट. एक शॉट. इथे मात्र संजय मुळे यांना काहीच चेंडू समजत नाही. शेवटचं षटक या सामन्यातील शेवटचं षटक. 37 33 ना 33 आहे. 33 झाले. 48 असेल. सहा चेंडू वैदिक. पहिला चेंडू इथे मात्र 2 धावा निश्चितच पूर्ण. गुड थ्रो. अतिशय सुंदर असे फिल्डिंग म्हणावी लागेल ती प्रकाश देसाई यांची. इथे मात्र जेल बाजू नाही शक्य होती, मात्र इथे 2 धावा निश्चितच पूर्ण. 4 चेंडू आणि 11 धावा. इथेही मात्र जेल होऊ शकला असता, मात्र 1 धाव. दुसरी धाव पूर्ण करण्यात यशस्वी. तीन चेंडू 9 धावा. ते मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 जातोय चेंडूसाठी आणि 1 धाव. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. बघू प्रतीक षटकार चौकाराचे बादशाह. इथे मात्र निर्धाव चेंडू काहीच समजत नाही यांना. 1 चेंडू 8 धावा.
आता मग इथे विजयी संघ होतोय तो रणसुंदर वैरिया संघ विजयी होतोय.